दोन नावं लिहिण्याची मुभा मिळण्याची शक्यता आहे। कागदपत्रांवर आता लग्नानंतरचं किंवा लग्नाआधीचं नाव लिहिता येणार आहे। लग्नाआधीचं आणि नंतरचं नाव लिहिताना महिलांची अडचण होत होती। कागदपत्रांवर आई, वडील, पती आणि आडनाव कसं लिहिणार असा प्रश्न आमदार सना मलिक यांनी विधानसभेमध्ये उपस्थित केला। तेव्हा महिलांना दोन्ही नावं लिहिण्याची मुभा देणारा जी.आर. लवकरच निघणार आहे आणि सना मलिक यांच्या प्रश्नाला अजित पवार यांनी उत्तर दिलंय। तर आपल्या नावानंतर आधी आईचं, मग वडिलांचं आणि नंतर आडनाव लिहिण्याची पद्धत सध्या सुरू झाली आहे। पण महिलांना त्याबाबत अनेक अडचणी येतात आणि लग्नानंतर आणि लग्नाआधीचं नाव लिहिताना महिलांना अडचण येत असते। त्यामुळे महिलांना दोन्ही नावं लिहिण्याची मुभा द्यावी अशी मागणी आमदार सना मलिक यांनी विधानसभेत केली। त्यांच्या मागणीची विधानसभा अध्यक्षांनी दखल घेत लवकरच जी.आर. काढण्यास सांगितलंय। त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लवकरच जी.आर. काढण्यात येईल असं आश्वासन दिलंय। मी विवाहाच्या नंतर LLB डिग्री हासिल केलं आणि त्यावर माझं नाव असं आलं की सना, नंतर माझी आईचं नाव मेहजबीन मोइनुद्दीन शेख। आता कॉलेजच्या डिग्रीवर पण हे आलं आणि आता विधानसभेच्या माझ्या कागदपत्रांमध्ये आईचे नाव आणि नवऱ्याचं नाव दोन्ही लिहिण्यास सांगितले येतील। पण हे जे आहे आपल्याला एक ऑप्शन क्रिएट करायला लागणार की विवाहित महिलांना त्याला एक ऑप्शन दिला, मतलब महिलांना एक ऑप्शन द्यायला लागणार, विवाहित किंवा अविवाहित हे असेल तर त्याला त्यांचं नाव कसं टाकायचं ते एक ऑप्शन पण द्यायला लागणार। कारण मला माझा विवाहाच्या अगोदरचा आणि विवाहाच्या नंतरचा दोनोंचं आडनाव वापरायचं आहे। तर हे एक आपण प्रोसिजर मला वाटतं सन्माननीय सदस्यांनी जे प्रश्न आज उपस्थित केला आहे तो महत्त्वाचा आहे आणि लॉजिकल आहे।